रे बाळा, आनंद, खूप आनंद तुझ्या जीवनात येणार आहे. फक्त धीर सोडू नकोस. ह्या गोष्टींचं गांभीर्य पाळ आणि आनंदाचं आयुष्य जगत राहा. बाळा, माणसाचे दिवस बदलतात आणि त्या बदललेल्या दिवसात आनंदसुद्धा येतो. त्या आनंदाच्या दिवसात मागचे दिवस कधी विसरायचे नाही आणि येणारे दिवस त्यांना सामोरे जाण्याची ताकदसुद्धा आपल्यात ठेवायची. कारण गेलेले दिवस ते परत येत नाहीत आणि येणारे दिवस असतात ते तसेच राहत नाहीत. ते पुढे अजून चांगले दिवस येतात आणि आपल्या आयुष्यात आनंद 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 येतच असतो. दुःख तर सदैव असतं, कारण की दुःखाशिवाय आनंद कसं काय येईल आपल्या जीवनात. तर भिवायचं नाही आणि घाबरायचं नाही. म्हणून तर माझा हा शब्द असतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या शब्दावर लक्ष ठेवायचं आणि आपण पुढे चालत राहायचं. ज्यांना जीवनात आनंद मिळतो तो आनंद घेऊन घ्यायचा, तो हिसकावून घ्यायचा नाही. कोणाकडून रागवून, मारून, ठोकून कधी मागायचा नसतो. आनंद स्वतःहून आपल्याला मिळवायचा असतो. बाळा, इतरांकडे दुर्लक्ष करायला शिकशील तर तुझ्या जीवनात आनंद नक्की येईल. तू जर तेच रडगाणं धरून बसशील तर तुला कसा काय आनंद मिळेल रे बाळा. म्हणून दुर्लक्ष करायचं आणि पुढे चालायचं. तुला जर आनंद मिळवायचा आहे तर जिभेवर ताबा ठेव आणि कुणाचं मन दुखवू नको. कुणाला उद्धार असं बोलू नको. कुणाला रागवू नकोस. कुणाचा अपमान करू नकोस. जिद्दीने लढ, स्वतंत्र लढ आणि कष्टाने लढ. कष्टात जितकी ताकद आहे ती कुठल्याही गोष्टीत नाही. म्हणून कष्टाने केलेली कमाई आणि तीच आपली खरी धनदौलत असते. ती जर आपल्याजवळ असेल तर आपल्याला कायम आनंद मिळतो आणि त्या आनंदात आपण सुखी राहतो. आणि तोच आनंद आपण सुखी घेऊन आपल्या मुलाबाळांनासुद्धा आपण आपले संस्कार देतो आणि आपले मुलंबाळंसुद्धा त्या आनंदात सुखी असतात. आपलं कुटुंब सुखी तर आपण सुखी आणि आपलं कुटुंब आनंदी तर आपण आनंदी. आणि तू जर आनंदी राहशील तर मी सदैव तुझ्यासोबतच राहणार आहे. तू जर दुःखी राहशील तरीही मी तुझ्यासोबतच राहणार आहे. पण दुःखात तुझं सांत्वन करायला मीच असणार आहे, पण आनंदात तुझं सांत्वन करायला कोणीच नसतं. कारण की आनंद हा थोडा वेळाचा असेल ना तुझ्यात तर तो कोणीही तुझ्याबरोबर थांबेल, पण दुःखात कोणीच थांबणार नाही. म्हणून आनंद स्वतःसाठी नको मिळवूस, तुझ्या कुटुंबासाठी मिळव. आणि आनंद घेताना कधीच कोणाचा तिरस्कार करू नको आणि कोणाला वाईट बोलूसुद्धा नको. आईवडिलांची सेवा कर, भिवू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे.